जयमाला तुमच्या पुढे सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे आणि वचन असं आहे जुना करार नीतिसूत्र अध्याय 27 आणि वचन 1 पासून. हालेलुया. मी वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका. हालेलुया. उद्याची खात्री मानू नकोस. हालेलुया. उद्याची खात्री मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. हालेलुया. 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 परमेश्वराचं वचन काय सांगतं? उद्याची खात्री मानू नकोस. हालेलुया. कारण एका दिवसात काय होईल हे सांगू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं हे नीतिसूत्र कोणी लिहिलेलं आहे? तो दाविदाचा पुत्र आहे, शलोमोन. दाविदाचा पुत्र कोण आहे? शलोमोन राजा. त्याने हे नीतिसूत्र लिहिलेले आहे. हालेलुया. तर तो काय म्हणतोय? उद्याची खात्री मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. आपल्याला कळतंय का उद्या काय होईल, आज काय होणार आहे? आलेले हे सगळं परमेश्वराला माहिती आहे. आपल्या जीवनात उद्या काय होणार आहे, आता काय होणार आहे, थोड्या वेळात काय होणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? परमेश्वराच्या मार्गाने एकदम मजबूत टिकून राहायचं आहे. हालेलुया. काही लोकांच्या तर झोपेतमध्येच हार्ट अटॅक येऊन मरून जातात. हालेलुया. त्याने उद्यासाठी काय काय करून ठेवलेलं असतं. पण उद्या फिरायला जायचं, उद्या काय जायचं. आत्तामध्ये ट्रेनमधून लोक एवढे पडले. हालेलुया. आणि उमराच्या मध्ये. हालेलुया. एवढ्या ट्रेनमधून लोक पडले. आता त्यांना माहित होतं का आज आपण काय होणार आहे, आपलं मरण येणार आहे. हालेलुया. थोडंसं लग्न ठरलेलं असेल, कोणी उद्याचं काही प्लॅन केलेला असेल. हा, कुणी एकतर मुलगा कुठल्या पाहुण्यांच्या घरी गेला होता, तिकडे रात्रीच राहिला आणि तसंच तिकडे त्यांच्या तिकडून जॉबला चालला होता. हालेलुया. जाता जाता तसं झालं. हा, एक 34 वर्षाचा पण रेल्वे पोलीस कोण होता, तो सुद्धा गेला. एकाच्या तर 2 पाय तुटले. हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन सांगतं जर आपण परमेश्वराची मुलं आहोत तर आपल्याला प्रार्थना आहे. आपण घरातून निघताना 91 स्तोत्रसहिता म्हणजे 91 स्तोत्रसहिता बोलून तो परंपराच्या गुप्तसरी बसतो, सर्व समर्थांच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय दुर्गा असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यात मी भाव देतो. कारण तो पारधीच्या पाशापासून आणि घातक मरीपासून तुझा बचाव करेल. म्हणजे आपल्या मुखामध्ये प्रार्थना पाहिजे. हालेलुया. आणि आपण प्रार्थना करून बाहेर पडणार, देव आपलं संरक्षण करेल. आणि मरण तर सर्वांनाच आहे. ज्या दिवशी त्याने आपलं ठरवलंय की ह्या दिवशी या व्यक्तीला याचा मृत्यू आहे, तो अटळा. हालेलुया. परमेश्वराच्या आपल्या परमेश्वराचं वचन सांगतं तसं ह्याच्या जुन्या करारामध्ये त्याचं मरण आलं होतं. परमेश्वराने यशायाला तिकडे यशाया देशाला पाठवलं की जा त्याला सांग तू मरणार आहेस म्हणून. कोण मरणार आहे? यजकालला सांगितलं नाही, पण कोणाला सांगितलं? दुसऱ्या संदेशाला यशायाला सांगितलं. आणि यशाया त्याच्याकडे जाऊन म्हणाला तुझं मरण आलंय, तू मरणार आहेस. निर्वाह कर, तुला काय करायचं ते करून घे, तुझं काय काम राहिलं ते करून घे, पण तू आता मरणार आहेस. मग त्या काळ तो निघून गेला. यशाया सांगून निघून गेला. यजकाल लगेच रडायला लागला. भिंतीकडे समोर तोंड केलं भिंतीकडे आणि तिकडे बसून रडायला लागला आणि देवाकडे प्रार्थना करत रडायला लागला. प्रभू मला माझं ते एवढं केलेलं काम आठव, मला लवकर न मारायचं आहे, मला अजून जगायचं आहे. हालेलुया. मला जगायचं आहे, पण कशासाठी जगायचं आहे? त्याचं काम करण्यासाठी, मजा एन्जॉय करण्यासाठी नाही. एन्जॉय आहे ना, मजा आहे ना, पण देवाचं काम करता करता तुम्ही एन्जॉय करू शकता, पण चांगले एन्जॉय, पाप करायचं नाही आपलं. हालेलुया. देवाला सगळं माहिती आहे आपल्याबद्दल. हालेलुया. तर त्याने प्रार्थना केली आणि लगेचच यशायाला परत संदेश गेला. तो रस्त्यातच आहे. तर यशायाला परमेश्वराने सांगितलं जा त्याला सांग की तुला अजून 15 वर्ष आयुष्य तुला आणि देवाने काय केलं? त्याला अजून 15 वर्ष आयुष्य दिलं. तसं आपलं परमेश्वर आहे, आपल्याला देणार तो. हालेलुया. जर आपण फुकट विनाकारण पृथ्वीवर काही काम न करता तसं काम न करता राहतोय, ज्या गोष्टीला आपल्याला परमेश्वर ज्या कार्यासाठी निवडलंय तसं आपण कार्यच करत नाही, आराम करतोय, आपलीच पिकनिक करतोय, आपलीच मौज मजा करतोय, त्याला आवडत नाही ते करतोय. पण देव म्हणाल ही काही कामाची नाही ही बाई. हालेलुया. काय आहे? देव म्हणेल ही बाई काही कामाची नाही, हिला घ्या. घ्या तर घ्या. आणि कुठे घ्या मग? माहिती आहे स्वर्गसरात तर नाहीच आहे. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं एका दिवसात काय होईल ते सांगता येत नाही, पण आपण जर प्रार्थना करून सर्व करतो परमेश्वर आपल्याला, आपण ही पण प्रार्थना करू शकतो. देवा मला मरायचंय, मला मरण आलेलं असेल, ज्या दिवशी ठरवलेलं असेल, पण मला 2 दिवस आधीच कळव. काय 2 दिवस मला आधी कळव, म्हणजे मी
सगळ्यांची भेट घेईन, काय होईल, तुमच्या काय इच्छा असतील, असं होता. देव सगळं कार्य ऐकायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. हे काय, ह्या माणसाचं ह्यांचं कालचं 15 वर्ष आयुष्य वाढवलं देवाने. हा, हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, आपल्याला काही कळत नाही तर आपण मोठ्या मोठ्या माता मारायच्या नाही. हालेलुया. हे देवाला म्हणायचं की बाबा देवा, तुझी काय इच्छा आहे, मला अजून काम करायचं आहे तुझं, मला अजून असं पाहिजे, मला तसं पाहिजे. तर देव म्हणतो, जा, मी तुझी प्रार्थना ऐकली. हालेलुया. स्वमुखाने नव्हे तर इतरांनी व आपल्या तोंडाने नव्हे तर परक्याने तुझी प्रशंसा व्हावी. आपल्या स्वतःची आपण तारीफ नाही करायला केली पाहिजे. आपल्या तोंडाने, आपण स्वतःच्या तोंडाने आपली तारीफ नाही केली पाहिजे, तर आपली तारीफ कुणी केली पाहिजे, आपली प्रशंसा कुणी केली पाहिजे, इतरांनी, परक्या लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे. जळके तर सोडा, जळके लोकांना कधीच प्रशंसा नाही करत. हालेलुया. जे जळणारच ते नाही करणार, पण जे खरं देवाला घाबरतात, देवाला मानतात, ते त्यांना वाटतं की बाबा ही व्यक्ती खरंच देवाची व्यक्ती आहे. हिच्यासाठी आपण चांगलंच बोलू आपण, कारण हिचा देव आपल्याला बघतो. हालेलुया. कारण मी हिच्याबद्दल काय वाईट बोलत, हिचा देव मला वरून बघतो. हालेलुया. म्हणूनच अनुवाद 28:10 मध्ये वचन सांगतात परमेश्वराचे नाव तुला दिले आहे, हे पृथ्वीवर सर्व राष्ट्रपाती जाताना तुझा भाग वाढेल. तुझ्या मागे पण बोलायची कोणाची हिंमत होणार. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतात, लोकांनी प्रशंसा केली पाहिजे आपली. हालेलुया. दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग या दोहोतून भारी असतो. हालेलुया. दगड काय असतो, जड असते, वाळू पण कशी असते, वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग, जो मूर्ख मनुष्य विनाकारणच राग करतो, त्याचा राग काय आहे. हालेलुया. हालेलुया. मूर्खाचा राग का असतो, तो भारी असतो. हालेलुया. त्याला किती समजावं तो ऐकणार नाही. हालेलुया. क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरे असतो. हालेलुया. त्याला किती समजावं तो ऐकणार नाही. हालेलुया. क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली, पण प्रेम संशयापुढे कोण टिकेल. क्रोध, निष्ठुरतेने क्रोध केलेला एक वेळ परवडला. हालेलुया. आणि कोपाचा तडाखा पण एक वेळ परवडला, पण जो प्रेमामध्ये संशय घेतो, संशयी व्यक्ती, ते देवाला त्याच्यापुढे कोणी टिकणार नाही. त्याला किती आपण समजून सांगा की नाही, असं नाही आहे, मी चांगली आहे किंवा मी चांगलं आहे, की माझ्याकडून असं नाही घडलंय, किती त्याच्यापुढे सांगा, पण त्याला संशय धरणाऱ्या पुढे काय आहे, ते काहीच कामाचं नाही. हालेलुया. झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरे. झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरे. म्हणजे माणूस नाही का आतल्या मनातल्या मनात प्रेम करतो, मी ह्या व्यक्ती बोलून नाही दाखवत, पण त्या व्यक्तीने बोलून दाखवतो की खरंच तुझ्या प्रेम करतो, मला तुझी गरज आहे. हालेलुया. मित्राने केलेले पाप. हालेलुया. झाकलेल्या प्रेमापेक्षा शब्द उघड शब्द ताडण करे. हालेलुया. परमेश्वराचं वचन काय सांगता, आपण किती प्रेम करतो त्या व्यक्तीला, आणि जे माणूस वरून दाखवतो ना, त्याला माणसाला वाटतं का हे माझ्यावर खरं प्रेम करते, पण सांगायचं आपण. हालेलुया. त्याच्यानंतर मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनाने घर उडवतो. बघा, नीतिसूत्र अध्याय 27:6 मध्ये मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनाने गर्दी उडवतो. हालेलुया. कसं आहे, मित्र, आपला एखादा मित्र आहे किंवा तुमच्या कुठल्या मैत्रिणी आहेत, तर ती चुकीची वागते तुमच्यासमोर, आणि तिच्यासोबत एक दुसरी बाई आहे मैत्रीण, तिची मैत्रीण आहे. हालेलुया. तर तुमची मैत्रीण चुकीची वागते, तर तुम्हाला राग येणार, अरे हिने चुकीचं वागू नये, कारण हिचं हे वाईट होणार आहे, किंवा त्या चुकीच्या व्यक्तीबरोबर हिचं संभाषण चांगलं नाही आहे, की ही मैत्रीण तिला पापाच्या अंधारात नेऊ शकते. म्हणून तुम्ही त्या मैत्रिणीला ओरडणार, जाऊन मित्राला ओरडणार, हे बाबा तू असं करू नको. जर ऐकत नसेल तर तुम्ही त्याचे एक चापड सुद्धा मारणार, त्याला लगावून देणार. हालेलुया. पण तो त्याच्या जोडीचा जो मित्र असतो, तो काय बोलतो, अरे त्याची हिंमत कशी झाली तुला मारायची, तू कुठं काय वाईट करत होता, तू तो बरोबरच करतोय. हा, म्हणजे तू गोड बोलतोय, गोड बोलून त्याचा काटा काढते की ह्याचा नाश होऊ दे, मी तर वाईटातच गेलोय, माझं तर बरबादीच आहे, पण ह्याची पण बरबादी होऊ दे माझ्यासोबत. पण जो खरा मित्र असतो, नाही माझं जरी वाईट असेल तर माझ्या मित्राला चांगलं झालं पाहिजे, असा खरा मित्राचं प्रेम असतं. तर इथं जे ओरडतं तर लोकांना वाटतं अरे ओरडणारा लय, तुम्हाला पण वाटत असेल कधी कधी, हे पास्टरना लय ओरडतं बाबा, लय आम्हाला असं करतात, आज कोणी गोड बोललं तर तुम्हाला वाटत अरे हे लय चांगलं. असं नाही आहे, कारण आज मी तुम्हाला ओरडणार तर परमेश्वराचं भय मला आहे. चुकीच्या कारणात तुम्हाला ओरडणार तर परमेश्वराचं भय मला आहे, परमेश्वर मला शासन करेल. हालेलुया. हालेलुया. तर जिथं आपल्या मित्रात चुकत असेल, आता सिस्टर चुकतात तर प्रार्थनेचा खडा करतात, त्यांना महत्व नाही, तुम्ही उलट काय केलं पाहिजे, ओरडलं पाहिजे.
नाही तर तुम्ही म्हटलं पाहिजे जाऊ दे काय होत नाही, हे असं बोललं तर देवाला हे तुमचं काय आवडणार नाही. आज जे मी ओरडते ते खरं मित्र आहे, मग मी यांचा खरं मित्र आहे. आणि तुम्ही यांना सपोर्ट करताय, काय होत नाही तुमची काम आहे करून घ्या ते काय ओरडते गप बसतील. हे असं केलं तर वैरी झालं, तुमचा स्वभाव काय झाला वैरासारखा. आणि माझी काय इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की कुणाचा नाश होऊ नये तर सर्वांना सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. योहान अध्याय 3:16 सांगतात. तर परमेश्वराची इच्छा आहे की माझ्या कुठल्याही लेकराचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणून मित्राने भेट केलेले गाय कशा असतात, खऱ्या प्रेमाच्या असतात. आणि वैरी कसा असतो, त्याचा नाश होतो तर होऊ दे. गोड बोलून तुम्हाला खायला काय घालं, तुम्हाला प्यायला काय घालेल, पण तुमचा नाश होऊ दे असा विचार करेल. पण देवाची इच्छा आहे की नाश होऊ नये. तर देवाच्या माणसाची पण इच्छा असते की माझ्या कलेशातल्या एका व्यक्तीचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन इतकं सुंदर वचन होतं, नीतिसूत्र. हालेलुया. परमेश्वर आपल्याला वचनाद्वारे बोलला, म्हणून प्रभू येशूला कोटी धन्यवाद. पिता परमेश्वरला, पवित्र आत्म्याला धन्यवाद. आता मी या क्षणाला आजारी लोकांसाठी प्रार्थना करत आहे. सर्वांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. जे आजारी वगैरे हात ठेवा, तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा, पण विश्वासाने हात ठेवा. जे यूट्यूब चॅनलवर जे आहेत माझे सबस्क्रायबर, त्यांना पण माझं सांगणं आहे की तुम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थनेत भाग घेऊ शकता. जे हॉस्पिटलमध्ये आहेत, कुठे आहेत, त्यांना तुम्ही ही प्रार्थना ऐकू शकता, वचन ऐकू शकता, वचन सबस्क्राईब करून इतरांना शेअर करू शकता आणि देवाचं काम करू शकता. आणि प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर प्रभूने प्रेम केलं, मला कळलं येशू जिवंत परमेश्वर आहे, तसं तुम्हाला येशू जिवंत परमेश्वर हे कळावं. म्हणून हे यूट्यूब चॅनलवर माझं वचन म्हणजे चॅनल मी सुरू केलेलं आहे आणि इंटरनेटद्वारे सुद्धा माझं वचन लोकांपर्यंत पोहोचावं, येशूचं नाव लोकांपर्यंत पोहोचावं, म्हणून यूट्यूब चॅनलद्वारे माझं यूट्यूब चॅनल आहे. म्हणून मी या क्षणाला ज्यांनी विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा, तिथे हात ठेवून लक्षात करून छातीवर हात ठेवा, पण विश्वासाने ठेवा. आणि तुमच्या जवळ कुठे चर्च असेल तर तुम्ही तिथे प्रार्थनेला जाऊ शकता. जर लांब कुठे राहत असाल तर तुम्ही इकडे आमच्या जवळपास कुठे राहत असाल तर आमचा पत्ता आहे विद्यावरी साईलीला हॉल, राजेवाडी हॉस्पिटलच्या समोर. रविवारी संध्याकाळी 5 ते 8 प्रार्थना चालते. तुम्ही इथे येऊन प्रार्थनेचा अनुभव घेऊ शकता आणि तुम्ही इतरांना पण आपली साक्ष सांगू शकता. आणि तुमच्यावर जे प्रार्थना केली जाते ही प्रार्थना तुम्ही प्रार्थनेमध्ये कसं वाटलं, तुम्हाला वचन ऐकून कसं वाटलं, किंवा ही प्रार्थना केल्यावर तुमच्या जीवनातले आजार दुःख संकट गेले, हे सर्व तुम्ही मला कमेंट साक्ष देऊ शकता. चुकीचं बिलकुल टाईप करायचं नाही, कारण आम्ही परमेश्वराचं कार्य करतो, चुकीचं काही करत नाही. आमचा देव शांतीने भरलेला आहे. तर तू माझाच नाही, तो तुमचा सर्वांचा देव आहे, या पूर्ण राष्ट्राचा येशू जिवंत परमेश्वर आहे. म्हणून या क्षणाला मी प्रार्थना करत आहे, सर्वांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता, नाजर येशूच्या नावात प्रार्थना म्हणते. या क्षणाला तो परमेश्वर आंबे पावलं तिकडे चाललं मी काही बोलला दैराने शक्य प्रतिमांच्या बुद्धीला स्पर्श आणि मेलेले सुद्धा जीवन होत आहे. भूत प्रेजातून तंत्र करण्याची दृष्टात्मक निघून झालेली आहे. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. कॅन्सरच्या गाठी येशूच्या नावात त्यांची झालेली आहे. क्षयरोग येशूच्या नावात निघून झालेला आहे. मधुमेह येशूच्या नावात निघून झालेला आहे. बीपीचा त्रास येशूच्या नावात थांबलेला आहे. या क्षणाला ज्यांना मुळव्याध आहे, मुळव्याचा त्रास निघून झालेला आहे. ज्यांच्या सोयीची जागा बाहेर आहे त्याची जागा येशूच्या नावात बंद थांबलेली आहे. येशूच्या नावात ती आतमध्ये गेलेली आहे. या क्षणाला ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, ती मासिक पाळी ज्यांना येत नाही आहे ती दृष्टात्मक निघून झालेली आहे. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. कॅन्सरच्या गाठी येशूच्या नावात त्यांची झालेली आहे. क्षयरोग येशूच्या नावात निघून झालेला आहे. मधुमेह येशूच्या नावात निघून झालेला आहे. बीपीचा त्रास येशूच्या नावात थांबलेला आहे. या क्षणाला ज्यांना मुळव्याध आहे, मुळव्याचा त्रास निघून झालेला आहे. ज्यांच्या सोयीची जागा बाहेर आहे त्याची जागा येशूच्या नावात बंद थांबलेली आहे. येशूच्या नावात ती आतमध्ये गेलेली आहे. या क्षणाला ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, ती मासिक पाळी ज्यांना येत नाही आहे थांबलेली, ती येशूच्या नावात सुरू होत आहे. या क्षणाला ज्यांची पोट दुखी आहे, कपर दुखी आहे, पोट दुखी येशूच्या नावात निघून गेलेली आहे. कारण 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने सर्वांच्या काही देण्याचे 49 खाल्लेले आहेत. HIV येशूच्या नावात निघून झालेला आहे. यांच्या घरात बांधण्यात प्रवेश शांती उतरत आहे. ज्यांना भूत प्रेत झाडकुना तंत्र करण्याच्या दृष्टी आत्म्याने पछाडलेलं आहे, येशूच्या दुष्ट आत्मा निघून झालेली आहे. या क्षणाला परमेश्वराच्या चक्राचे सामर्थ्य या क्षणाला सर्वांच्या जीवनात कार्य करावे. यांच्यावर कर्ज येशूच्या नष्ट झालेलं आहे. यांच्या घरात भांडण्यात प्रभू येशूची शांती उतरलेली आहे. ज्यांना मुलं होत नाही प्रभू येशू त्यांच्या गर्भाला आशीर्वाद स्पर्श करत आहे. त्यांना ज्यांचे लग्न जमत नाही प्रभू येशू त्यांना आशीर्वादित जीवनसाथी देत आहेत. प्रभू येशू सर्वांच्या जीवनात कार्य करत आहे. पवित्र आत्म्याची उपस्थिती उतरत आहे. पेंटिकोची आग उतरलेली आहे. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. ज्यांना जॉब नाही प्रभू येशू त्यांना आशीर्वादाने भरलेला चांगला गव्हर्नमेंटचा जॉब देत आहे. आणि या क्षणाला बिझनेसमध्ये ज्यांचा बिझनेस घाटामध्ये आहे प्रभू येशू त्यांच्या बिझनेसमध्ये बढोतरी करत आहे. प्रभूचा अभिषेक उतरत आहे. स्वर्गातून पेंटिकोची आग उतरत आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज पॉवर टचिंग यू. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श हो. या क्षणाला येशूच्या नावात बरे व्हा.
येशूच्या नावात बरे व्हा, येशूच्या नावात बरे व्हा. ओ राबाला बादशा बाला बाशी के राबाला बाला रे रिसी दे रे 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 बाला रखी राबाला नामा. धन्यवाद परमेश्वर पिता. प्रभू आज्ञा करणारी मी आहे तर कार्य करणार तो आहे. या क्षणात प्रभू किडनी स्टोन येशूच्या नावात नष्ट झालेला आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. प्रभू आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणार तो. माझा विश्वास आहे, माझी प्रार्थना तो ऐकलेली. या क्षणाला येशूच्या नावात पूर्ण सर्व बरे झालेले आहेत असं मी विश्वासाने घोषणा करते. त्याचा सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. आमेन आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू शांती असो तुम्हाला. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू होली स्पिरिट. प्रभू शांती असो. आमेन.